नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. हिवाळ्याचे दिवस आले आहेत. घोड्यांसाठी खास तयारी आम्ही करतो आहोत. तर त्याकरता आज हे सगळं जमा केलेलं आहे, ज्यात चणा, त्यानंतर काळे उडीद, गहू, ज्वारी, बाजरा, त्यानंतर मका आणि थोडंसं सोयाबीन असं सर्व आम्ही मिक्स करतो आहोत. आता काही गोष्टी माझ्या घरच्या असल्यामुळे मी त्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आहे. पण आता हे जे तुमच्यासमोर ते दिसत आहे, तर यामध्ये बघा एक 10 किलो चणा आहे, त्यानंतर 5 किलो उडीद, 5 किलो मूग, 5 किलो सोयाबीन, त्यानंतर 15 किलो गहू, 15 किलो ज्वारी, 15 किलो बाजरा आणि 15 किलो मका. नाही, मका पण 10 किलो ठेवला आहे ना. हां, मका 10 किलो ठेवला आहे आम्ही. तर असं सगळं आता आम्ही हे मिक्स करतो आहोत आणि आम्हाला आता हे चक्कीवर भरडून आणायचं आहे. याला आपल्याला जरा दरदरा, थोडं जाडं आपण जे दळतो ना भरड्यासारखं, तसं आपल्याला दळायचं आहे. तर चला आता आपण चक्कीवर जाऊया आणि सगळे दळून आणू. आधी याला थोडं मिक्स करून घेतो आहोत. अजय घेन तिकडनं असं मिक्स कर थोडं. दे ना तू व्हिडिओ चालू आहे क्या? फेकून देणार दिसतात फेकून देत जा. ॲक्च्युली गहू, ज्वारी आणि बाजरा याचं प्रमाण 15-15 किलो आपल्याला ठेवायचं होतं. पण आता ज्वारी घरची असल्यामुळं उपलब्ध जास्त होती, तर आम्ही 20 किलो ज्वारी यात टाकलेली आहे. आणि मका पण घरचा होता, पण मक्याचं प्रमाण आपण घोड्यांसाठी कमी ठेवतो. तर त्यात जॉईंटमध्ये पाणी वगैरे नको भरायला म्हणून तर मका आम्ही 10 किलो ठेवला आहे. फक्त आता बाकी सगळ्यांनी गोष्टी विकत आणलेल्या आहेत. आपल्याला चक्कीवर जायचं आहे. बघूया. ही आमची जी हिरोईन आहे, तिचा वाढदिवस आहे उद्याला, त्याची चांगली प्लॅनिंग करावं लागणार आहे आम्हाला. यात आम्ही थोडंसं सेंदे मीठ पण घालणार आहोत आणि बघूया, मिनरल मिक्सर पण आम्हाला आणायचं आहे. तीन चुकड्या घ्यायच्या लहान लहान, 2 करण्यापेक्षा. हो, म्हणजे कारण ते आटा थोडा मग फुगते ना, तो दळल्यावर थोडा फुला फुला भरता येईल आपल्याला. हा, आपल्याला ओझं होऊन जाईल ना एवढं न्यायचं म्हटलं. हा हा, तेच ओझं होते विनाकाराचं. येतच तुम्हाला भेटलो होतो आम्ही. हो, ते मोठं विजिट त्याच्या भावानं केला. त्याची गेली फाटून ते मध्ये चाल त्यावेळेस आलो. बसन फाटल नाही ना. 3 लाख 2 जाते याच्यावर, 2 लहान याच्यावर घेऊन दे, एक त्याच्यावर घेऊन घे. आजलान मैंने हिंदी में बात की थी, मराठी में बात की थी शुरुआत में. मराठी बात केलं ना. हा, ही आमच्या घराजवळच एक चक्की आहे. हे दादा खूप हेल्पफुल आहेत आम्हाला नेहमी. आणि ॲक्च्युली रुटीन लोक साधारण असं भरडा दळ्याचे 5 रुपये किलो वगैरे घेतात, तर आमच्याकडनं हे नेहमी 4 रुपये किलोच घेतात. थोडी सेटिंग करायला वेळ लागला. सुरुवातीला थोडंसं बारीक आलं होतं. ही जी आहे ही एकदम परफेक्ट साईज आहे, जाड, जी घोड्याला लागते. आपल्याला या साईजचंच हे सगळं आता बनवायचं आहे. सुरुवातीला थोडंसं एक 5-10 किलो जरा बारीक आलेलं आहे. होऊन जाईल म्हणा ते मी त्याच्यामध्ये. गिरामत भैया, गिरामत. अजय हा पकड रे अजय. एक पोता आम्ही घरी पाठवला आहे आत्ता. पकडू क्या? हे आम्ही दळून आणलेलं आहे. तर हे आता आम्हाला भिजवायचं आहे. हे आमचं जे वाटकं आहे, या वाटक्यात साधारण 1.5 किलोचा हा मसाला आपला बसलेला आहे, जे आपण मिक्सर बनवलेला आहे. तर सध्या आम्ही यातलं अर्ध पद्माला आणि अर्ध वीरला अशा प्रकारे चालू करायचं ठरवलं आहे.
राणीला आम्हाला थोडंसं रोड करायची इच्छा आहे, बारीक करायची इच्छा आहे. मला बऱ्याच लोकांनी सजेशन दिलेलं आहे की राणी जी प्रेग्नंट होत नाही किंवा जी गाभ धरत नाही तर त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जरा जास्त आहे. आणि पद्माला पण आता न्यायचं आहे माळेगावला. तिला परत आम्हाला प्रेग्नंट करायची इच्छा आहे. एक छान घोडा आहे आमच्या मित्राचा, तर बघूया. ही माझ्याकडे बघते लालसे पोटी, तिला काही खायला मिळते का म्हणून. बाई तुला नाही मिळणार आत्ताच, तू लहान आहे अजून. काल अंधार झाल्यामुळे आणि मला दवाखान्यात पण जायचं होतं तर मी व्हिडिओ पूर्ण नाही करू शकलो. काल आपण जे पीठ दळलं होतं तर त्यातलं 1.5 किलो पीठ आपण भिजवलेलं आहे. सध्या सुरुवात आहे त्यामुळे थोडं पचायला जड जातात अशा प्रकारच्या गोष्टी. तर आपण हे जे सध्या बनवलेलं आहे हे आपण फक्त पद्मा आणि वीरसाठी बनवलेलं आहे. आपण दोघांना सध्या आपण सुरुवात करतो आहे. पद्मा दूध पाजते आहे त्यामुळे तिचं वजन कमी झालेलं आहे. तिचं वजन जे कमी झालेलं आहे त्यामुळे तिला थोडंसं काहीतरी ॲडिशनल डाएट देणं गरजेचं आहे. आणि वीर आता वयात येतो आहे, आता तो 2 वर्षाचा झालेला आहे त्यामुळे त्याला पण आपल्याला काहीतरी चांगलं देणं गरजेचं आहे त्याची बोन डेव्हलपमेंट होण्याकरता. तर यात आपण जे टाकलेलं आहे यात चणा आहे ज्यात कॅल्शियम असतं, उडीद आहे, त्यानंतर मूग आहे. मूग थोडा थंडपणा मेंटेन करतं. जो बाजरा आहे बाजऱ्यामध्ये उष्णता असते, म्हणजे आता हे जे थंड वातावरण आहे या थंड वातावरणात त्याला वाढीकरता अजून चांगली चालना मिळेल. ज्वारी आहे, ज्वारीमध्ये पण पाचनशक्ती भरपूर असते. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण यात ॲड केलेल्या आहेत. तर आता हे जे आपण बनवलेलं आहे हे आहे 1.5 किलो. तर याचा अर्धा भाग आपण दोघांना पण देणार आहोत, पद्माला आणि वीरला. तर सोबतच वीरसाठी मी इथे ही चुन्नी पण भिजू घातलेली आहे. तू नको खाऊ. आणि हे जे आहे ही आहे ढेप. ढेप म्हणजे ही आपलं काय म्हणतात त्याला, सरकीची ढेप आहे. तर एक असं पकडून चला की वीरला जे आता मी डाएट चालू करतो आहे त्यात एक 750 ग्राम हे आपलं जे आपण काल बनवलं दळून आणलं ते, त्यानंतर एक पावभर ते अर्धा किलो चुन्नी आणि पावभर ते अर्धा किलो त्याला ढेप, असं टोटल त्याला आपल्याला एक 1.25 ते 1.5 किलो डाएट हा सकाळी आणि 1.25 ते 1.5 किलो डाएट संध्याकाळी असं आपण त्याला देणार आहोत. ॲडिशनल सोबत त्याचा जो चारा चालू आहे त्या चाऱ्यामध्ये आपण त्याला चोकर मिक्स करून टाकतोच, तर ते पण आपण टाकतो आहे. चला आता हे डिवाइड करून आपण वीर आणि पद्माला देऊया. ही आहे चण्याची चुन्नी. आम्ही हे सगळं रात्री भिजवलेलं सकाळी आणि सकाळी भिजवलेलं रात्री अशा प्रकारे देतो आहोत. ही आहे सरकी ढेप. तर ही कमीच टाकतोय कारण थोडं पचायला पण त्याला जड जाते. यात मी थोडंसं जे आपलं सेंदे मीठ आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर चला आपण आता हे वीरला खाऊ घालूया, बघूया त्याचा काय रिस्पॉन्स आहे. चुन्नी आणि ढेप तर मी त्याला आधीपासून खाऊ घालतो आहेच थोडी थोडी. पण आता हे मिक्सचर हा कसा खातो हे बघायचं आहे आपल्याला. सध्या ही कंडिशन आहे आपल्या वीरची. आपण महिन्याभरात बघू काय फरक पडतो याच्यामध्ये, आपल्याला कळेलच. खातो तर आहे सध्या. आवडलं का बेटा वीर? हो आशा, वाह काय सुंदर कान आहे रे वीर तुझे. सगळ्यांना हा डाएट देणं शक्य होत नाही कारण या डाएटची ॲव्हरेज कॉस्टिंग मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण जे मिक्सचर तयार केलं त्याला लागणारा खर्च मी तुम्हाला एक अंदाजित सांगतो की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे प्रमाण आपण घेतलं आणि मला जे रेट लागले, जसं मला गहू जो मिळाला, गहू मला 30 रुपये किलो मिळाला. ज्वारी आणि मका माझ्या घरचा होता, पण त्याचा दोघांचे ॲव्हरेज रेट तुम्ही 35 to 40 पकडून चला. त्यानंतर जो चणा आहे, चणा मला 55 रुपये किलो मिळाला.
उडीद आणि मूग हे 60 रुपये किलो मला मिळाले. सोयाबीन मला 55 रुपये किलो मिळालं. त्याच्यानंतर बाजरा मला 35 रुपये किलो मिळाला. आणि अजून मी काय टाकलं आहे त्यात, चणा, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी आणि बाजरा. येस, हे 7 आयटम त्यात मी वापरलेले आहेत. अजून एक काहीतरी टाकलं होतं मी, मला असं वाटतं. ठीक आहे, तर वाटलं मी शेवटी एक याच्यात शेअर करून देईन एखादा पिक्चर. तर बघा, गहू 15 किलो 30 रुपयेप्रमाणे 450 रुपये होतात. त्यानंतर मका 10 किलो 40 प्रमाणे आपण पकडला, त्याचे 400 होतात. ज्वारी आपण त्यात 20 किलो टाकलेली आहे, तर ती आपण 35 रुपये किलो पकडू, तर साधारण 700 रुपये ज्वारी होते. बाजरा आपला 15 किलो आपण टाकला आहे. हिवाळा असल्यामुळे बाजराचं प्रमाण आपण थोडं जास्त ठेवलं आहे, तर जवळपास 550 रुपयाचा बाजरा झाला आपला. आणि 500 रुपयाचा चणा 10 किलो. त्यानंतर 250 रुपयाचं सोयाबीन 5 किलो. उडीद आणि मूग 300 रुपयाचे 60 रुपये किलोप्रमाणे. आणि गहू झाले आपले, नाही गहू सांगितलं मी तुम्हाला. आणि चक्कीचा जो खर्च आहे तर तो आपल्याला 5 रुपये किलोप्रमाणे लागला. हे जे पूर्ण मिक्सचर आपण बनवलं आहे हे जवळपास 80 किलोचं आपलं मिक्सचर होतं, तर 8×5 = 40 असे 400 रुपये आपल्याला ते दळणाला लागलेले आहेत. तर माझं हे संपूर्ण मिक्सचर जे आहे हे जवळपास 3500-3600 रुपयात तयार झालं. म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट जर का आपण काढली तर 8×5 = 40 म्हणजे अराऊंड 45 to 50 रुपीज पर kg असं हे मिक्सर बनलेलं आहे. आणि आपल्याला साधारण 1.5 किलो एका घोड्याला हे खाऊ घालायचं आहे सध्या तरी. ते आपण वाढवणार आहोत, त्याला आपण प्रमाण जवळपास 1 ते 1.5 किलो एका वेळेचं, म्हणजे जवळपास 3 किलो पर डेपर्यंत आपण त्याला नेणार आहोत. तर मित्रांनो, रिझल्ट तर मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. साधारण 1 महिना लागेल आपल्याला याचे रिझल्ट बघायला, किमान 15 दिवस तरी लागतीलच. तर त्यावेळेला आपण जे रिझल्ट काय मिळतात आपण ते बघूया. थँक्यू मित्रांनो, बाय बाय.